विद्यार्थी मित्रांनो, मागील भागामध्ये आपण अर्थ ग्रॅव्हिटेशनल ॲक्सलरेशन म्हणजे पृथ्वीचे गुरुत्वीय त्वरण याबद्दल माहिती पाहिली. पृथ्वी तिच्या भोवती असलेल्या वस्तूंवर ग्रॅव्हिटेशनल फोर्स लावते आणि त्यामुळे अशा प्रकारच्या वस्तूंमध्ये जे ॲक्सलरेशन निर्माण होतं त्याला आपण ग्रॅव्हिटेशनल ॲक्सलरेशन असं म्हणतो. हे पृथ्वीच्या ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे निर्माण होतं, म्हणून याला आपण अर्थ ग्रॅव्हिटेशनल ॲक्सलरेशन असं म्हणतो. ॲक्सलरेशन प्रोड्युस्ड इन द बॉडी ड्यू टू द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ द अर्थ. बॉडीमध्ये जे काही ॲक्सलरेशन निर्माण होतं अर्थच्या ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे, इट इज कॉल्ड ॲज अर्थ ग्रॅव्हिटेशनल ॲक्सलरेशन. अशा ॲक्सलरेशनला आपण अर्थ ग्रॅव्हिटेशनल ॲक्सलरेशन असं म्हणतो. आणि हे ग्रॅव्हिटेशनल ॲक्सलरेशन याच्यासाठी सिम्बॉल आपण जी वापरतो आणि हे जी आपण जे काही फॉर्म्युल्याने काढतो तो फॉर्म्युला आपल्याला असा मिळतो, G इक्वल टू कॅपिटल G कॅपिटल M अपॉन कॅपिटल R स्क्वेअर. म्हणजे आपल्याला जर ग्रॅव्हिटेशनल ॲक्सलरेशन काढायचं असेल तर आपल्याला पृथ्वीचं मास, पृथ्वीचं रेडियस माहित असायला पाहिजे. जर पृथ्वीचं मास आणि पृथ्वीचं रेडियस यांची जी व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू आणि युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट याची व्हॅल्यू जर आपण या फॉर्म्युल्यात ठेवली तर आपल्याला कुठल्याही वस्तूवर ग्रॅव्हिटेशनल फोर्स लागल्यामुळे जे त्या वस्तूमध्ये ग्रॅव्हिटेशनल ॲक्सलरेशन निर्माण होतं, ज्याला आपण ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी असंही म्हणतो, म्हणजेच जी निर्माण होतं, हे जी आपण या फॉर्म्युल्याने काढू शकतो. आणि या फॉर्म्युल्याने या जी ची किंमत जी काही आहे तर ती जी ची किंमत जवळपास 9.77 मीटर पर सेकंड स्क्वेअर इतकी निघते. त्याला आपण 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर असं लिहितो. ही माहिती आपण मागील भागामध्ये पाहिलेली आहे. यापुढील भागामध्ये आपण जी माहिती पाहणार आहोत ती माहिती म्हणजे या प्रकारे पाहणार आहोत. व्हॅरिएशन इन व्हॅल्यू ऑफ जी म्हणजे ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी च्या मूल्यात होणारे बदल, जी च्या मूल्यामध्ये होणारे बदल. पृथ्वीवर जी काही जी ची व्हॅल्यू आहे सरासरी आपण ती 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर असं सांगतो. पण पृथ्वीवर ठिकाणानुसार आणि पृथ्वीवर वेगवेगळ्या हाईटवर या जी ची किंमत बदलते. मग ही जी काही जी ची किंमत बदलते म्हणजे जी ची जी व्हॅल्यू आहे याच्यामध्ये जे व्हॅरिएशन येतं ते कोणाकोणामुळे येतं ते पॉइंट आपल्याला इथं पाहायचे. पहा की जी च्या मूल्यामध्ये जे व्हॅरिएशन येतं ते चेंज अलॉंग द सरफेस ऑफ द अर्थ म्हणजे पृथ्वीच्या पृष्ठभागावरील बदल. पृथ्वीच्या पृष्ठभागावरील बदल म्हणजे पृथ्वीच्या पृष्ठभागावर वेगवेगळ्या ठिकाणी जीचं मूल्य वेगवेगळं येतं. म्हणजे जी ची व्हॅल्यू ही चेंज होते प्लेस टू प्लेस ऑन द सरफेस ऑफ द अर्थ. हा पहिला पॉइंट आपल्याला पाहायचा. म्हणजे जी ची व्हॅल्यू जी काही आहे त्याच्यामध्ये व्हॅरिएशन कशामुळे येतं? अलॉंग द सरफेस ऑफ द अर्थ. change along the surface of the earth.
पृथ्वीवरील पृष्ठभागावरील ठिकाणांच्या बदलानुसार पृथ्वी जीच्या मूल्यामध्ये सुद्धा बदल होतो. दुसरं व्हॅरिएशन कोणामुळे येतं? चेंज विथ हाईट. पृथ्वीवर वेगवेगळ्या उंचीवर जीचं मूल्य हे वेगवेगळं निघतं. तो पॉइंट सुद्धा आपल्याला इथं पाहायचा आहे. आणि तिसरा पॉइंट ज्याच्यामुळे जीच्या व्हॅल्यू मध्ये व्हॅरिएशन येतं तो म्हणजे चेंज विथ डेप्थ. खोलीनुसार सुद्धा पृथ्वीमध्ये जसं जसं आपण पृथ्वीच्या आतमध्ये जावं तसं तसं जीच्या मूल्यामध्ये सुद्धा बदल होतो. तर या तिन्ही पॉइंट बद्दल आपल्याला वन बाय वन माहिती पाहावयाची. पहिल्यांदा आपण माहिती पाहूया की जीच्या मूल्यामध्ये जे काही व्हॅरिएशन येतं ते पृथ्वीच्या पृष्ठभागावरील ठिकाणांनुसार जे बदल होतो त्यामुळे जे व्हॅरिएशन होतं त्याबद्दल आपल्याला माहिती पाहायची आहे. म्हणजे पहिला पॉइंट आपल्याला पाहायचा चेंज अलॉंग द सरफेस ऑफ द अर्थ, म्हणजे पृथ्वीच्या पृष्ठभागावरील बदल. पहा याच्यामध्ये काय सांगतो ते. इथं एक प्रश्न दिलेला आहे, तो प्रश्न पहिल्यांदा आपण पाहूया. विल द व्हॅल्यू ऑफ जी बी द सेम एव्हरीवेअर ऑन द सरफेस ऑफ द अर्थ. याचा अर्थ काय होतो की पृथ्वीच्या पृष्ठभागावर सर्व ठिकाणी जीची व्हॅल्यू सेम असते का? पृथ्वीच्या पृष्ठभागावर वेगवेगळ्या ठिकाणी जीची व्हॅल्यू सेम असते का? तर याचं उत्तर आहे नो. याचा आन्सर नो, नाही. पृथ्वीच्या पृष्ठभागावर वेगवेगळ्या ठिकाणी जीचं मूल्य सारखं असत नाही. मग त्याचं रिझन काय? पृथ्वीवर वेगवेगळ्या ठिकाणी जीचं मूल्य वेगवेगळं निघतं, म्हणजे ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ही वेगवेगळी निघते. मग त्याचं रिझन काय? तर इथं पहिल्यांदा लक्षात घ्या, तो म्हणजे पृथ्वीचा शेप. शेप ऑफ द अर्थ इट इज नॉट एक्झॅक्टली स्पेरिकल. पृथ्वीचा जो शेप आहे तो एक्झॅक्ट स्पेरिकल नाही. मग तो कसा आहे? तुम्हाला माहित असेल की पृथ्वी ही पोल जवळ थोडीशी फ्लॅटर आहे, म्हणजे थोडीशी चपटी आहे, आणि इक्वेटर जवळ ही थोडी बलजी आहे, म्हणजे फुगीर आहे. म्हणजे पहा, एक्झॅक्ट अशी गोलाकार आहे का आपली पृथ्वी? नाही. ती पोल जवळ फ्लॅटर आहे आणि इक्वेटर जवळ ती बलजी आहे, म्हणजे तिथं बल्जड दिसते, फुगीर दिसते. पहा काय म्हटलंय ते, बल्जड ऍट द इक्वेटर. इक्वेटर जवळ ती फुगीर आहे आणि फ्लॅटर ऍट द पोल, आणि पोल जवळ ती फ्लॅटर म्हणजे चपटी आहे. या दोन्ही ठिकाणी. आणि त्याच्यामुळं होतं काय की इक्वेटरवरचा रेडियस जास्त निघतो आणि पोलवरचा रेडियस कमी निघतो. इथे पहा, हा इक्वेटरवरचा रेडियस आहे. आपण जो R2 दाखवलेला आहे हा इक्वेटरवरचा रेडियस आहे, आणि इथे R1 जो दाखवलेला आहे तो पोलवरचा रेडियस आहे. मग आता इथे लक्षात घ्या की R1 पेक्षा R2 हा मोठा आहे, म्हणजे R2 हा रेडियस इट इज लार्जर दॅन R1. मग आता तुम्हाला माहित आहे की ग्रॅव्हिटेशनल फोर्स हे या डिस्टन्सशी इनव्हर्सली प्रपोर्शनल असतं.
म्हणजे एखादी वस्तू जर इक्वेटरवर असेल आणि तीच वस्तू जर पोलवर असेल तर दोन्ही ठिकाणी लागणारा ग्रॅव्हिटेशनल फोर्स वेगवेगळा असतो. का वेगवेगळा असतो? कारण ग्रॅव्हिटेशनल फोर्स हे डिस्टन्सच्या स्क्वेअरशी इनव्हर्सली प्रपोर्शनल असतं. म्हणजे जर डिस्टन्स वाढलं तर फोर्स कमी होतो आणि डिस्टन्स कमी झालं तर फोर्स वाढतो. मग आता इथं लक्षात घ्या, जर समजा एखादा ऑब्जेक्ट इथे पोलवर आहे या ठिकाणी, तर हा ऑब्जेक्ट पृथ्वीच्या सेंटर पासून कमी डिस्टन्सवर आहे कारण इथलं रेडियस कमी आहे. मग कमी डिस्टन्स असेल तर फोर्स कसा राहणार? तिथे जास्त राहणार. म्हणजे या ठिकाणी वस्तूवर फोर्स जास्त लागेल आणि तीच वस्तू जर आपण इक्वेटरवर नेली, विषुववृत्तावर, इथला रेडियस जास्त असतो. मग रेडियस जर जास्त म्हणजे डिस्टन्स जर जास्त असेल तर इथे फोर्स लागणारा त्या वस्तूवर कसा असतो? कमी असतो. म्हणजे पृथ्वीवरच पोलवर ग्रॅव्हिटेशनल फोर्स जास्त लागतं आणि इक्वेटरवर ग्रॅव्हिटेशनल फोर्स कमी लागतं. त्याचं कारण पोलचं सेंटर पासूनचं डिस्टन्स कमी आहे आणि इक्वेटरच्या सरफेसचं डिस्टन्स सेंटर पासून जास्त आहे. मग आता फोर्स जास्त तर ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी जास्त, म्हणजे जी ची व्हॅल्यू जास्त. आणि जर फोर्स कमी तर जी ची व्हॅल्यू कमी. मग इथं लक्षात घ्या, व्हॅल्यू ऑफ जी इज हायेस्ट ऍट द पोल्स. जी ची व्हॅल्यू मग कुठे सर्वात जास्त राहणार? पोल्सवर सर्वात जास्त राहणार, कारण इथं सेंटर पासून पोलचं डिस्टन्स हे सर्वात कमी आहे पृथ्वीवरच्या इतर डिस्टन्स पेक्षा. आणि इक्वेटरवर सर्वात कमी जी ची व्हॅल्यू राहणार. का राहणार? कारण इक्वेटरवर सेंटर पासून इक्वेटरच्या पृष्ठभागाचं डिस्टन्स हे पृथ्वीवरच्या इतर कुठल्याही पृष्ठभागापेक्षा जास्त आहे. त्यामुळं इथला रेडियस सर्वात जास्त असतो आणि त्यामुळे तिथली जी ची व्हॅल्यू सर्वात कमी असते. पोल पासून जसं जसं आपण इक्वेटरकडे जातो, पोल पासून जसं जसं आपण इक्वेटरकडे जातो तसा तसा रेडियस हा वाढत जातो. त्यामुळे जी ची व्हॅल्यू पोल पासून इक्वेटरकडे जाताना हळूहळू कमी होत जाते. हे आपल्याला लक्षात येतं. तर या पद्धतीने आपल्याला काय लक्षात येतं की पृथ्वीच्या पृष्ठभागावर वेगवेगळ्या ठिकाणी जी ची व्हॅल्यू ही वेगवेगळी निघते, कारण वेगवेगळ्या ठिकाणी पृथ्वीच्या सेंटर पासूनचं डिस्टन्स हे वेगवेगळं निघतं, डिफरंट निघतं. ऍज वी गो फ्रॉम पोल टू इक्वेटर, the distance of the object from the center of the earth, it increases, and due to this the g value means acceleration due to gravity, acceleration due to gravity, its value it decreases from pole to इक्वेटर. हे आपल्याला लक्षात. म्हणजे डिस्टन्स जसं जसं इन्क्रीज होत जातं तस तसं जी ची व्हॅल्यू ही डिक्रीज होत जाते. हे आपल्याला इथं लक्षात येतं. त्यानंतर आपल्याला
जे काही जीच्या व्हॅल्यू मध्ये व्हॅरिएशन येतं दुसऱ्या पॉइंटमुळे, तो दुसरा पॉइंट आपल्याला पाहायचा आहे चेंज विथ हाईट. उंचीनुसार बदल. पृथ्वीच्या पृष्ठभागापासून जसं जसं आपण उंच जावं, समजा ही पृथ्वी आहे आणि या पृथ्वीच्या पृष्ठभागापासून जसं जसं आपण उंच जावं तसं तसं पृथ्वीच्या सेंटर पासूनच डिस्टन्स हे वाढत जात. मग डिस्टन्स वाढत जात असेल तर जीच्या व्हॅल्यू मध्ये काय फरक पडतो ते आपल्याला इथं पाहायचंय. लक्षात घ्या, पृथ्वीचं रेडियस ऍव्हरेज किती आहे? 6400 किलोमीटर इतका आहे. पृथ्वीचा रेडियस भरपूर मोठा आहे. 6400 किलोमीटर म्हणजे आपण पृष्ठभागापासून जर आतमध्ये पृथ्वीमध्ये आतमध्ये जर आपण गेलो तर 6400 किलोमीटर आतमध्ये गेल्यानंतर आपण पृथ्वीच्या सेंटर जवळ पोहोचतो. म्हणजे एवढा मोठा हा रेडियस आहे. आता इथे लक्षात घ्या की ही आपली अर्थ आणि हा त्याचा रेडियस आहे असं गृहीत धरू. म्हणजे सेंटर पासून या पृष्ठभागापर्यंत हे डिस्टन्स म्हणजे रेडियस आहे. आणि या ठिकाणी हा एक ऑब्जेक्ट आहे जो आपण इथं लाल कलर मध्ये दाखवलेला आहे. ऑब्जेक्ट आहे किंवा समजा आपण स्वतः आहोत असं आपण तिथे गृहीत धरू. आता इथं लक्षात घ्या, मग या ठिकाणावरून जर आपण वर जायला लागलो, मीन्स ऍज वी गो अबव द अर्थ सरफेस, अर्थच्या सरफेस पासून आपण वर जायला लागलो, व्हॉट विल हॅपन? रेडियस इनक्रीजेस. इथे पाहता ही वस्तू काय झाली, इथे होती, आता वर गेली. आता वर गेल्यामुळे काय झालं, आता हे जे डिस्टन्स आहे हे वाढेल. म्हणजे हे रेडियस आणि हे वरचं जे काही हाईट आहे, ही हाईट, हे आर आणि ही हाईट म्हणजे एच, हे आर आणि हे एच या दोघांची आपण बेरीज करू. आता एवढं हे डिस्टन्स असेल कोणाचं? या ऑब्जेक्टचं पृथ्वीच्या सेंटर पासून. मग मला सांगा की जर वस्तू पृथ्वीच्या पृष्ठभागापासून वर वर जात असेल, म्हणजे पृथ्वीच्या पृष्ठभागापासून त्या वस्तूची हाईट जर वाढत असेल तर सरळच आहे डिस्टन्स वाढत जात. या ठिकाणी काय होतं, डिस्टन्स वाढतं. आणि इथे लक्षात घ्या की जर या ठिकाणी रेडियस वाढलं म्हणजे हे आर जर इन्क्रीज झालं, म्हणजे इथलं हे डिस्टन्स जर इन्क्रीज झालं, त्या ऑब्जेक्टचं या सेंटर पासून जर डिस्टन्स इन्क्रीज झालं, पूर्वी कमी होतं, ऑब्जेक्टचं सेंटर पासून डिस्टन्स कमी होतं, आता वाढलेलं आहे. जर अशा पद्धतीने डिस्टन्स जर इन्क्रीज झालं तर जी ची व्हॅल्यू काय होते, डिक्रीज होते. जी ची व्हॅल्यू काय होते, डिक्रीज होते. कारण आपल्याला माहित आहे की डिस्टन्स आणि ग्रॅव्हिटेशनल फोर्स एकमेकांशी इनव्हर्सली प्रपोर्शनल आहे. जर डिस्टन्स वाढलं तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स कमी होणार आणि ग्रॅव्हिटेशनल फोर्स जर कमी झालं तर जी ची व्हॅल्यू कमी होणार. मग इथं लक्षात घ्या, इथं काय होतंय, पूर्वी ऑब्जेक्ट हा पृथ्वीच्या पृष्ठभागावर होता तेव्हा आर कमी होता, पण आता ऑब्जेक्ट वर गेलाय म्हणजे त्याची हाईट वाढली, पृथ्वीच्या पृष्ठभागापासून तो जास्त हाईट वर गेला, तर आता हे डिस्टन्स सुद्धा काय झालं, वाढलं. डिस्टन्स वाढलं, डिस्टन्स वाढलं म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्स कमी झाला. ग्रॅव्हिटेशनल फोर्स कमी झाला म्हणजेच जी ची व्हॅल्यू सुद्धा कमी झाली हे आपल्याला लक्षात येतं. म्हणजे आपल्याला काय लक्षात येतं, ऍज वी गो अबव द सरफेस ऑफ द अर्थ the distance of the object from the center of the earth it increases, and because of this
The acceleration due to gravity means the value of g decreases. What is the reason? Gravitational force and the distance between the two objects, it is inversely proportional. हे आपल्याला इथं सांगता येतं. त्यानंतर आपल्याला या ठिकाणी आपल्या पुस्तकामध्ये एक चार्ट दिलाय. Some typical heights and the values of g at these heights. काही विशिष्ट ठिकाणच्या हाईट तुम्हाला इथं दिलेली आहे. हे पहा, काही विशिष्ट प्लेस त्यांची हाईट तुम्हाला दिलेली आहे तिथं, आणि त्या हाईटवर जी ची व्हॅल्यू काय असते ते या चार्ट मध्ये दिलेलं आहे. मग आता इथं लक्षात घ्या, पहिल्यांदा या ठिकाणी कोणतं प्लेस दिलेलं आहे? सरफेस ऑफ द अर्थ, ऍव्हरेज, सरासरी पृथ्वीचा पृष्ठभाग जो काही आहे, पृथ्वीचा पृष्ठभाग त्याची हाईट आपण 0 सांगतो, 0 किलोमीटर. कारण पृष्ठभाग तिथून जसं जसं वर जावं तसं तसं आपण हाईट मोजतो. म्हणजे पृथ्वीच्या पृष्ठभागाला आपण किती हाईट म्हणतो? 0 किलोमीटर. या ठिकाणी जी ची व्हॅल्यू किती आहे मीटर पर सेकंड स्क्वेअर मध्ये? 9.8. ऍव्हरेज किती आहे? 9.8. पृथ्वीचं रेडियस किती आहे? 6400 किलोमीटर. आणि पृथ्वीच्या पृष्ठभागावर जी ची व्हॅल्यू किती आहे? 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. आता दुसरे प्लेस कोणतं दिलेलं आहे? माउंट एव्हरेस्ट. माउंट एव्हरेस्ट या पर्वताची हाईट आहे 8.8 किलोमीटर, 8848 मीटर असं आपण सांगतो. म्हणजेच सरासरी 8.8 किलोमीटर. इथे जी ची व्हॅल्यू किती आहे? 9.8. आता तुम्ही म्हणताल 8.8 किलोमीटर वर चाललो तर मग जी ची व्हॅल्यू 9.8च कशी काय? ती कमी व्हायला पाहिजे, कारण डिस्टन्स वाढलं की जी ची व्हॅल्यू कमी होते. पण इथे लक्षात घ्या की पृथ्वीचं रेडियस किती आहे? 6400 किलोमीटर. त्याच्यात तुम्ही हे 8 किलोमीटर मिसळ, 8 किंवा 9 किलोमीटर हे मिसळ आहे. किती होणार हो आता पृथ्वीचं रेडियस? 6409 किलोमीटर. 6400 आणि 6409 किलोमीटर जवळपास सारखंच आहे, नगण्य. एवढ्या मोठ्या किलोमीटर मध्ये 6400 किलोमीटर मध्ये 9 किलोमीटर हे अंतर नगण्य आहे. आणि त्यामुळे जीच्या व्हॅल्यू मध्ये जो बदल होतो तो सुद्धा निग्लिजिबल असतो, फार कमी असतो. त्यामुळे आपण तिथली जी काही जीची व्हॅल्यू आहे ती जवळपास तेवढीच आहे असं सांगतो. हाईट जशी जशी जास्त वाढत जाते तसा तसा आपल्याला फरक दिसतो. आता त्याच्यानंतर पहा, तिसरं प्लेस कोणतं दिलंय? मॅक्झिमम हाईट रिच्ड बाय मॅन मेड बलून. मॅक्झिमम हाईट रिच्ड बाय मॅन मेड बलून. मानवाने जे काही कृत्रिम बलून तयार केलं आणि ज्याच्या सहाय्याने मानव आकाशामध्ये वर उडालेला आहे, तो जास्तीत जास्त मॅक्झिमम किती हाईट पर्यंत गेलेला आहे? पृथ्वीच्या पृष्ठभागापासून 36.6 किलोमीटर उंचावर गेलेला आहे. म्हणजे पृथ्वीच्या पृष्ठभागापासून तो 36.6 किलोमीटर इतक्या हाईटवर गेलेला आहे बलूनच्या साहाय्याने. तिथे मात्र जी ची व्हॅल्यू आता थोडीशी कमी झालेली आपल्याला दिसते. किती दिसते? 9.77. हे इथं लक्षात. आता त्याच्याही पेक्षा वर हाईट ऑफ अ टिपिकल वेदर सॅटेलाइट. पहा, लक्षात घ्या
आपण जे कृत्रिम उपग्रह सोडलेले आहेत त्याच्यातलं जे हवामानासंबंधी जे सॅटेलाइट आहे, वेदर सॅटेलाइट, याची हाईट पृथ्वीच्या पृष्ठभागापासून 400 किलोमीटर अंतरावर आहे. मग आता पृथ्वीच्या सेंटर पासून या सॅटेलाइटचं डिस्टन्स किती राहणार आहे? 6400 प्लस हे 400 म्हणजे 6800 किलोमीटर अंतरावर हा सॅटेलाइट असणार आहे. तिथं जी ची व्हॅल्यू ही आपल्याला किती दिसते? 8.7 म्हणजे 8.7 मीटर पर सेकंद स्क्वेअर. पहा हाईट जशी जशी वाढत चाललेली आहे तशी तशी जी ची व्हॅल्यू कमी होत चाललेली. त्याच्यानंतर काय आहे? हाईट ऑफ कम्युनिकेशन सॅटेलाइट. दळणवळणाची जी सॅटेलाइट उपग्रह आहे ते किती उंचीवरून फिरतात? ती 35,700 इतक्या उंचीवरून फिरतात, इतक्या हाईट वरून फिरतात. आपल्या पृथ्वीचं रेडियस किती? 6400 किलोमीटर आणि त्याच्याही वर हे 35,700 किलोमीटर वरून हे सॅटेलाइट पृथ्वीच्या भोवती फिरत असतात. यांच्यावर आता जे काही ग्रॅव्हिटेशनल फोर्स लागतात आणि त्याच्यामुळे जी ची जी व्हॅल्यू त्यांच्यावर असते ती 0.225 म्हणजे त्यांच्यामध्ये ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी किती आपल्याला पाहायला मिळते? 0.225 म्हणजे खूपच कमी पॉइंट मध्ये आहे. म्हणजे जी ची व्हॅल्यू तिथे अतिशय कमी लागते हे आपल्याला लक्षात येतं. मग आपल्याला काय सांगता येतं की पृथ्वीच्या पृष्ठभागापासून जशी जशी हाईट वाढत जाते ऑब्जेक्टची तसं तसं जी ची व्हॅल्यू ही डिक्रीज होत जाते. ॲज द हाईट फ्रॉम द सरफेस ऑफ द अर्थ इनक्रीजेस द व्हॅल्यू ऑफ जी डिक्रीजेस. हे आपल्याला इथे सांगता येतं. अशा पद्धतीने आपण उंचीनुसार जो बदल होतो जीच्या व्हॅल्यू मध्ये तो आपण पाहिलेला आहे. आता याच्यानंतर आपल्याला तिसरा पॉइंट पाहायचा आहे की ज्याच्यामुळे जीच्या व्हॅल्यू मध्ये व्हॅरिएशन निर्माण होतं. तो तिसरा पॉइंट आहे चेंज विथ डेप्थ. खोलीनुसार बदल. जमिनीमध्ये जसं जसं खोदत आपण खाली जाऊ तसं तसं खोली वाढत जाते म्हणजे डेप्थ वाढत जाते. मग आता इथं लक्षात घ्या ही आपली अर्थ, या अर्थच्या पृष्ठभागावर हा ऑब्जेक्ट आहे आणि अर्थचा हा सेंटर आहे. या सेंटर पासून या ऑब्जेक्टचं डिस्टन्स रेडियस इतकं आहे म्हणजेच आर आहे. पृथ्वीचं मास आपण इथं दाखवले कॅपिटल एम च्या साहाय्याने. आता इथं लक्षात घ्या काय सांगतो ते. द व्हॅल्यू ऑफ जी चेंजेस. जी ची व्हॅल्यू चेंज होते केव्हा? इफ वी गो इनसाइड द अर्थ. जसं जसं आपण पृथ्वीच्या आतमध्ये जाऊ तसं तसं जी ची व्हॅल्यू चेंज होते. का होते? तुम्हालाही कळतं की जसं जसं हा ऑब्जेक्ट हा आतमध्ये जाईल तसं तसं काय होतं की ही आर ची जी व्हॅल्यू आहे ती कमी होते. आणि आर ची व्हॅल्यू जर कमी झाली तर मला सांगा डिस्टन्स जर कमी झालं तर आपल्याला फॉर्म्युल्याच्या साहाय्याने माहित आहे इफ द डिस्टन्स डिक्रीजेस ग्रॅव्हिटेशनल फोर्स इन्क्रीजेस अँड इफ द ग्रॅव्हिटेशनल फोर्स इन्क्रीजेस द व्हॅल्यू ऑफ जी ऑल्सो इन्क्रीजेस. असा आपण विचार करतो. वी थिंक दॅट. आपण विचार करतो का ऍज वी गो इनसाइड द अर्थ जसं आपण आतमध्ये जाऊ आर ची व्हॅल्यू ही कमी होत जाते म्हणजे या ठिकाणी आर डिक्रीज होतो. आणि आर डिक्रीज झाला की आपल्याला काय वाटतं या ठिकाणी की इफ द आर डिक्रीजेस त्या ठिकाणी आपल्याला काय लक्षात येतं की आर ची व्हॅल्यू कमी झाली म्हणजेच त्या ठिकाणी जी ची व्हॅल्यू इन्क्रीज होईल असं आपल्याला वाटतं.
पण असं होत नाही हे लक्षात घ्या. कारण आपण फॉर्म्युल्याच्या साहाय्याने असं सांगतो ना, इथे पहा हा फॉर्म्युला, की जर डिस्टन्स कमी झालं तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स वाढतं आणि ग्रॅव्हिटेशनल फोर्स वाढलं की जी वाढतं. आता इथे लक्षात घ्या तुम्ही, काय झालं की हा ऑब्जेक्ट जो आहे, हा ऑब्जेक्ट सरफेस वरून कुठे आला, आता आतमध्ये आला, पृथ्वीच्या आतमध्ये डेप्थ मध्ये तो चाललाय, पृथ्वीमध्ये चाललाय. मग काय झालं की ही आर ची व्हॅल्यू जी जास्त होती आता ती कमी झाली, एवढीच झाली. मग आर जर कमी झाला म्हणजे डिस्टन्स जर कमी झालं तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स वाढणार आणि ग्रॅव्हिटेशनल फोर्स वाढलं म्हणजे जी ची किंमत वाढणार असा आपण विचार करतो. बट इट इज रॉंग. पण हे चुकीचं आहे. हा विचार आपण चुकीचा करतो कारण याच्या पाठीमागे आणखीन काही गोष्टी आपल्याला लक्षात घ्याव्या लागतील. लक्षात घ्या, जसं जसं आपण पृथ्वीच्या आतमध्ये जातो तसं तसं हा रेडियस कमी होतो. म्हणजे डिस्टन्स कमी झाल्यामुळे त्या ऑब्जेक्टचं सेंटर पासून डिस्टन्स काय झालं, कमी झालं. डिस्टन्स कमी झाल्यामुळे ग्रॅव्हिटेशनल फोर्स वाढतो असं आपण म्हणतो. पण इथे आणखीन एक फॅक्टर आपल्याला लक्षात घ्यावा लागतो. काय लक्षात घ्यावा लागतो ते पहा तुम्ही. इथं पहा की जसा जसा हा ऑब्जेक्ट आतमध्ये जातो तसा तसा पृथ्वीचा हा पार्ट, ज्या पार्ट मधून हा ऑब्जेक्ट आतमध्ये चाललाय त्या पार्टचा जो काही तो पार्ट आहे तो पार्ट सुद्धा डिक्रीज होत चाललेला आहे. म्हणजे पहा, जेव्हा ऑब्जेक्ट पृष्ठभागावर होता तेव्हा या पूर्ण पृथ्वीच्या मासचं ग्रॅव्हिटेशनल फोर्स या ऑब्जेक्टवर लागत होतं. पण आता हा ऑब्जेक्ट आतमध्ये आलाय तर आता त्याच्या खाली जेवढा काही मास असेल पृथ्वीचं त्याचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स आता या ऑब्जेक्टवर लागणार. कारण इथंच तुम्ही लक्षात घ्या की फोर्स हे फक्त डिस्टन्सवर डिपेंड नाही, ते मासवर सुद्धा डिपेंड आहे. हे यम म्हणजे काय, हे यम म्हणजे mass of the earth. If the mass of the earth increases, gravitational force increases. If the mass of the earth decreases, gravitational force decreases. की जसा जसा ऑब्जेक्ट आतमध्ये जाईल तसा तसा हा डिस्टन्स तर कमी होईल, सेंटर पासून या ऑब्जेक्टचं डिस्टन्स तर कमी होईल, परंतु पृथ्वीचं मास सुद्धा जे पूर्वी होतं त्याच्यापेक्षा आता मास सुद्धा त्या ऑब्जेक्ट साठी कमी होईल. रेडियस कमी झाल्यामुळे किंवा डिस्टन्स कमी झाल्यामुळे फोर्स वाढतो, पण मास कमी झाल्यामुळे फोर्स कमी होतो. आणि त्यामुळे हा रेडियस आणि हे मास या दोघांचा एकत्रित रिझल्ट जो काही निघतो त्याच्यामुळे ग्रॅव्हिटेशनल फोर्स कमी निघतो. ग्रॅव्हिटेशनल फोर्स कमी म्हणजे ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, म्हणजे जी ची व्हॅल्यू सुद्धा कमी. कारण जी काढण्याचा फॉर्म्युला gm अपॉन r स्क्वेअर आहे. हे ऑब्जेक्टचं मास जर सोडून दिलं, हे ऑब्जेक्टचं जर मास सोडून दिलं तर हा बाकीचा जो फॉर्म्युला आहे याच्या सहाय्याने आपण ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी काढतो. आणि ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी पृथ्वीचं मास आणि पृथ्वीचा रेडियस यावर डिपेंड आहे. रेडियस कमी व्हायले पण मास सुद्धा कमी व्हायले, मास कमी व्हायले, त्यामुळं जी ची व्हॅल्यू कमी होते हे आपल्याला लक्षात येतं. पहा, या पद्धतीने आपल्याला ही माहिती सांगता येते. पहा या ठिकाणी काय म्हटलं ते, द व्हॅल्यू ऑफ m also decreases, म्हणजे व्हॅल्यू ऑफ मास ऑफ द अर्थ also decreases. जसा जसा ऑब्जेक्ट हा पृथ्वीच्या आतमध्ये जातो, द पार्ट ऑफ द अर्थ विच फेल्ड बाय द ऑब्जेक्ट डिक्रीजेस. जो काही पार्ट आहे या अर्थचा
जसा जसा ऑब्जेक्ट आतमध्ये जातो तसा तसा हा पार्ट डिक्रीज होतो आणि त्यामुळं पृथ्वीचं जे मास आहे ते सुद्धा डिक्रीज होतं आणि असं झालं की या दोघांचं कॉम्बिनेशन म्हणजे हे आर आणि हे एम ॲज अ कंबाइन्ड रिझल्ट ऑफ चेंज इन द आर अँड एम म्हणजे रेडियस ऑफ द अर्थ अँड मास ऑफ द अर्थ जे काही आहे या दोघांचं कंबाइन्ड रिझल्ट याच्यामुळे द व्हॅल्यू ऑफ जी डिक्रीजेस. या दोघांच्या कंबाईनचा रिझल्ट काय निघतो? व्हॅल्यू ऑफ जी डिक्रीजेस. म्हणजे जी काही या एम आणि आर यांच्या कॉम्बिनेशनने जो जी चा रिझल्ट निघतो म्हणजे ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी जी निघते ती कमी निघते हे आपल्याला लक्षात घ्यावं. फक्त डिस्टन्स जर कमी झाला असतं तर फोर्स वाढला असता, जी वाढला असतं म्हणजे ग्रॅव्हिटेशनल ऍक्सलरेशन वाढलं असतं. पण इथं फक्त डिस्टन्स कमी होत नाहीये, मास सुद्धा त्याच्यासोबत कमी होत आहे पृथ्वीचं. त्यामुळे हा फोर्सही कमी होतो आणि फोर्स कमी झाला की ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी सुद्धा कमी होते हे आपण इथं लक्षात घेतलं पाहिजे. त्यानंतर आपण पुढील भाग पाहूया. इथं आपण दिलेलं आहे पहा, आर डिक्रीजेस, जी ऑल्सो डिक्रीजेस, बट द रिझन व्हॉट बिहाइंड इट? The reason is that the mass of the earth is also decreasing here. This is the reason. त्याच्यानंतर आपल्याला या प्रश्नावर चर्चा करायची. काय दिलेलं आहे पहा, will the direction of the gravitational force change as we go inside the earth? आपण पृथ्वीच्या आतमध्ये जाताना ग्रॅव्हिटेशनल फोर्सचं डायरेक्शन चेंज होतं का? जसं जसं आपण पृथ्वीच्या आतमध्ये जाऊ तसं तसं ग्रॅव्हिटेशनल फोर्सचं डायरेक्शन चेंज होतं का? याचं उत्तर आहे नो. ऑलवेज द डायरेक्शन ऑफ ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज टुवर्ड्स द सेंटर ऑफ द अर्थ. पृथ्वीच्या सेंटरकडेच ग्रॅव्हिटेशनल फोर्सचं डायरेक्शन असतं. त्यानंतर दुसरा प्रश्न दिलेला आहे, व्हॉट विल बी द व्हॅल्यू ऑफ जी ॲट द सेंटर ऑफ द अर्थ? व्हॉट विल बी द व्हॅल्यू ऑफ जी ॲट द सेंटर ऑफ द अर्थ? म्हणजे पृथ्वीच्या सेंटर मध्ये जी ची व्हॅल्यू काय असेल? पृथ्वीच्या सेंटर मध्ये जी ची व्हॅल्यू काय असेल? तर पहा, जी ची व्हॅल्यू 0 असणार आहे. का 0 असणार आहे? त्याच्यासाठी आपल्याला हा फॉर्म्युला पुन्हा एकदा पाहावा लागेल. मला सांगा, पृथ्वीच्या सेंटर मध्ये जेव्हा ऑब्जेक्ट जाईल पृष्ठभागावरून, जसा जसा तो सेंटरकडे जाईल तसं तसं डिस्टन्सही कमी होत जाईल आणि पृथ्वीचं त्यावरला त्या ऑब्जेक्ट संबंधी जे मास आहे ते सुद्धा कमी होत जाईल. द मास रिलेटेड टू द ऑब्जेक्ट ऑफ द अर्थ अँड द डिस्टन्स फ्रॉम द सेंटर ऑफ द अर्थ टू द ऑब्जेक्ट बोथ विल डिक्रीज. हे मासही कमी होत जाईल आणि हे डिस्टन्सही कमी होत जाईल आणि कमी कमी होऊन सेंटरला किती होत जाईल? त्या दोघांचीही किंमत 0 होईल. बरोबर आहे. म्हणजे एक्झॅक्ट सेंटर मध्ये, पृथ्वीच्या सेंटर मध्ये पृथ्वीचं मास 0 असेल आणि पृथ्वीचा रेडियस म्हणजेच डिस्टन्स जे काही ऑब्जेक्ट आणि सेंटरचं ते सुद्धा 0 होऊन जाईल आणि या दोघांच्या किमती जर 0 झाल्या तर जी ची व्हॅल्यू काय निघेल? 0 निघेल. म्हणूनच आपण काय म्हटलेलं आहे की जर एखादा ऑब्जेक्ट जर पृथ्वीच्या सेंटर मध्ये गेला तर पृथ्वीच्या सेंटर मध्ये जी ची व्हॅल्यू त्या ठिकाणी काय असणार आहे? तर जी ची व्हॅल्यू 0 असणार आहे. हे आपल्याला इथे लक्षात येते. तर अशा पद्धतीने आपल्याला ही माहिती इथं लक्षात येते. त्यानंतर पुढे आता काय सांगतो ते, पृथ्वीचं मास आणि पृथ्वीचं रेडियस जे काही आहे, सर्व प्लॅनेटचं मास आणि रेडियस पृथ्वी एवढंच आहे का? नाही. तुम्हाला माहित आहे की पृथ्वीचा जो आकार आहे
त्याच्यापेक्षा कमी आकाराचे किंवा त्याच्यापेक्षा जास्त आकाराचे इतर प्लॅनेट किंवा सॅटेलाइट्स आहेत. मग प्रत्येकाचं मास वेगळं, प्रत्येकाचं रेडियस वेगळं. मग जर एम आणि आर जर डिफरंट प्लॅनेट्स आणि डिफरंट सॅटेलाइटचे जर डिफरंट असतील तर सर्वांची जी ची व्हॅल्यू सुद्धा वेगवेगळी असेल. इथे लक्षात घ्या, इक्वेशन आपल्याला माहित आहे, जी काढण्याचं इक्वेशन काय आहे, जीएम अपॉन आर स्क्वेअर. जीएम अपॉन आर स्क्वेअर. हे एम म्हणजे मास आणि हे आर म्हणजे रेडियस. प्रत्येक प्लॅनेट किंवा प्रत्येक सॅटेलाइटचं मास हे डिफरंट आहे आणि प्रत्येकाचं रेडियस सुद्धा डिफरंट आहे. मग प्रत्येकाची जी ची व्हॅल्यू सुद्धा कशी निघणार, त्यांच्या सरफेसवर डिफरंट निघणार. द व्हॅल्यू ऑफ जी ऑन देअर सरफेसेस, म्हणजे प्लॅनेट आणि सॅटेलाइट जे काही आहेत त्यांच्या सरफेसवर या जी ची व्हॅल्यू कशी निघणार, डिफरंट, वेगवेगळी निघणार, वेगवेगळ्या प्लॅनेटवर आणि वेगवेगळ्या सॅटेलाइट्सवर. हे आपण इथे लक्षात घेतलं पाहिजे. अशा पद्धतीने आज आपण हा जो काही भाग पाहिलेला आहे त्याच्यामध्ये आपण जी ची व्हॅल्यू कशी बदलते याबद्दलची माहिती घेतलेली आहे. बाकी जो काही पुढील राहिलेला भाग आहे तो आपण नेक्स्ट पार्ट मध्ये पाहू.